युतीवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झालाच पाहिजे. अरे संविधानाची तोडफोड करणाऱ्या जातीवादी व्यक्तीवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झालाच पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय असो. संविधानाचा जय असो. आज आपण हिमशक्ती संघटनेच्या वतीने रामपूर पोलीस स्टेशनला पोलीस स्टेशनला आपण निवेदन देण्यासाठी आलेलो आहे. ते निवेदन असं आहे की परभणी जिल्ह्यामध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा खूप मोठा पूर्णकृती पुतळा आहे. त्या पुतळ्यापाशी संविधानाचं शिल्प आहे. त्या शिल्पाची एका जातीवादी व माते फिरू ने अक्षरशः तोडफोड केलेली आणि ती तोडफोड झाल्यानंतर परभणी जिल्हा हा अक्षरशः बंद झालेला आहे आणि त्याचं अक्षरशः जिकडे तिकडे अख्ख्या महाराष्ट्रामध्ये त्याचं लोळ पसरलेलं आहे. संभाजीनगरमध्ये सुद्धा त्याचं आंदोलन झालेलं आहे. त्या मातेफूरला अटक झालेली आहे. पण आमचं म्हणणं आहे, डिपार्टमेंटला विनंती आहे का ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी, ज्या महामानवाने या देशाला संविधान दिलं, ज्या संविधानामधून सर्व जाती धर्मातील घटकांना न्याय दिलं, असं संविधान जर या सरकारच्या काळामध्ये तोडफोड होत असेल तर हा सर्वसामान्य आणि आंबेडकर यांचा अपमान आहे साहेब. त्यामुळे या जातीवादीला व्यक्तीला आपण पोलिसांनी अटक केलेली. पण आमची सर्वांची मागणी याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. कारण जर संविधानाची जर तोडफोड होत असेल तर त्या व्यक्तीला हे संविधान मान्य नाही असं आम्ही समजतो. कारण हे त्याला जर संविधान मान्य असतं तर त्यांनी त्या संविधानाची तोडफोड केली नसती. म्हणून आमच्या सर्व संघटनेचे व आंबेडकरी जनतेची आम्ही अन्वयचे व सर्व ज्या संविधान प्रेमी, संविधान एका जाती धर्माचं नाहीये, संविधान सर्व जाती धर्माचं आहे. संविधानाने सर्वांना हक्क दिलेले. म्हणून साहेब आमची कळकळी तुम्हाला आज विनंती आहे का त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा. त्याला अटक झालेली आहे, त्याला कडी ते कडी शिक्षा झाली पाहिजे. जर असं काही झालं नाही तर एवढ्या 2-3 दिवसामध्ये आम्ही रस्त्यावर उतरणारच आहे. पण आंबेडकरी समाज सुद्धा रस्त्यावर उतरणार आहे. कारण आता 1 जानेवारी भीमा कोरेगाव आहे. त्या कोरेगावच्या अंतर्गत जर या माध्यमातून जर त्याच्यावर लवकर कारवाई नाही झाली तर या रामपूरमध्ये म्हणा, या अहिल्यादेवी नगरमध्ये म्हणा, या आंबेडकर जनता रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही साहेब. आणि तुम्हाला माझी अजून एक विनंती की इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचा पुतळा आहे साहेब, त्याला सुद्धा आपण या भीमा कोरेगावची आता भीमा कोरेगाव जे आम्ही सर्व भीमान्वय जातो या कालावधीमध्ये आपण एक पोलीस कर्मचारी तिथं नेमावे या महिन्याभराच्या काळामध्ये. कारण काही होऊ शकतं. जर त्या बाबासाहेब आंबेडकरच्या संविधानाचे जर तिथं तोडू शकतो माणूस तर इथं आमचा सुद्धा रेल्वे स्टेशनपाशी साहेब एक पुतळा आहे. त्या पुतळ्याच्या मध्ये कालांतराने तिथं एक चंदनाचं झाड होतं. त्या चंदनाचं झाड तोडण्यासाठी तो पुतळा अक्षरशः फुटला होता. त्यानंतर या रामपूरमध्ये भरपूर काही घडलं. म्हणून आमची तुम्हाला कळकळीची विनंती आहे रामपूर शहर पोलीस स्टेशनला का तिथं पुतळा ओपन आहे. जर तिथं एवढ्या मोठ्या परभणी जिल्ह्यामध्ये एवढ्या लोकांसमोर एवढ्या मध्यरात्री जर तिथं जी घटना होऊ शकते तर इथं बी होऊ शकते. म्हणून माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे का तिथं एखादा पोलीस नेऊन त्या पुतळ्याला संरक्षण द्यावे अशी आम्ही तुम्हाला निवेदनावर विनंती करतो. आणि तुम्ही आमचं निवेदन स्वीकारा अशी तुम्हाला विनंती करतो साहेब. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णकृती पुतळा आहे. पुतळ्यासमोर एका जातीय व्यक्तीने संविधानाची तोडफोड करून संविधानाची विटंबना करण्यात आलेली आहे. सदर ठिकाणी नमूद लोकल पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल होऊन आरोपीला अटक केलेली आहे. तरी आपल्या सर्वांचं जे विनंती जी केलेली की त्याला जे काही देशद्रोहाचा गुन्हा दाखल होऊन कडक कारवाई होईल त्या दृष्टीने पोलीस खातं, न्यायालय या प्रकारे प्रयत्न करणार आणि त्याला कडक शिक्षा होणार.